हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नडर परिषद भरती 2026 संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम होता की नडर परिषदेमधील कोणती पदं एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत आणि कोणती टी सी एस आय बी पी एस मार्फत भरली जाणार आहेत. तर तो संभ्रम आता दूर होईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी नडर परिषदमधील ची कोणती पदं एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत आणि कोणती पदं टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत भरली जाणार आहेत, हीच माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि ही जी माहिती आहे ना, ही माहिती स्वतः नडर परिषद संचालनालयानं दिलेली आहे. म्हणजे मी स्वतःची काही माहिती सांगत नाही आहे. नडर परिषद संचालनालयानं जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, त्याच्यामध्ये लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, पी एस आय, एस टी आय, ए एस ओ, ही नडर परिषदची भरती या सगळ्यांचा अभ्यासक्रम कव्हर होतो असा कोर्स लॉन्च केलेला आहे. आणि याची फी फक्त 8,000 प्लस जी एस टी आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, विठ्ठल जोशी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर एम पी एस सीच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. तिथे हा कोर्स उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, नडर परिषद प्रशासन संचालनालय यांनी स्वतः दिलेली माहिती आहे. आणि 18 जून 2026 रोजी ही त्यांनी माहिती दिलेली आहे माहितीच्या अधिकारात. परंतु ती माहिती आज सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली आहे. विषय काय आहे, केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज आपल्या दिनांक 3/12/2025 रोजीचा, म्हणजे अर्ज केला आहे 3 डिसेंबर 2025ला. माहिती अधिकार अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेला आहे 22/4/2026ला. पुढे पहा आता त्याच्यानंतर, उपरोक्त विषयांकित संदर्भान्वये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्याबाबत दिनांक 3/12/2025 रोजीचा माहिती अधिकार कलम 6 उपकलम 3 नुसार संचालनालयास दिनांक 22/4/2026 रोजी, इथं स्पष्ट तारीख दिली पहा, 22/4/2026 रोजी हस्तांतरित करण्यात आलेला आहे. सदर माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती आपणास कळवण्यात येत आहे. आता काय माहिती दिलेली आहे ते पहा. खालील सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, हा पहिली माहिती होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर, त्याचं उत्तर काय दिले ते पहा. महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण, आता कोणकोणती पदं एम पी एस सी भरणार आहे, लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क. दुसरं पद पहा, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क, म्हणजे कर निर्धारण जे पद आहे ते सुद्धा एम पी एस सी भरणार आहे. महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक लेखा गट क, जी स्वच्छता निरीक्षकची पदं आहेत ती सुद्धा एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत. आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क वरील रिक्त पदांची माहिती तसेच वरील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहे. स्पष्टपणे त्यांनी दिले पहा, पदांची नावं दिलीत आणि ती पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत असं सांगितलेलं आहे. आता रिक्त जागांची माहिती पहा, तर 25/4/2026 रोजीच्या रिक्त जागा आहेत. त्याच्यामध्ये लेखापाल व लेखा परिषद इथं दिले पहा आपल्याला, लेखापाल व लेखा परिषद कोणकोणतं आहेत, लेखापाल व लेखा परिषद 945 जागा रिक्त आहेत. कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 728 जागा रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षक 141 जागा रिक्त आहेत. आणि स्थापत्य अभियंता 405 जागा रिक्त आहेत. तर ही जी पदं आहेत, लेखापाल व लेखा परिषद, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, स्वच्छता निरीक्षक आणि स्थापत्य अभियंता, ही पदं एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत. मग आता राहिला प्रश्न, नगर परिषदेची कोणती पदं ही टी सी एस मार्फत भरली जाणार आहे, टी सी एस किंवा आय बी पी एस. तर त्याच्यामध्ये नगर परिषदेची जी गट ड ची पदं आहेत, जी प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा सुटणार आहेत, त्या गट ड च्या जागा टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत भरल्या जाणार आहेत. आणि ही जी पदं आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत, ही सगळी पदं एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. फक्त 100 प्लस जी एस टीमध्ये तुम्हाला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या
सगळ्यात चालू घडामोडी यामध्ये मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.